Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाढलेला आहे आणि यावेळेची जी बीड लोकसभेची निवडणूक जी आहे ती आता वेगळी पाहायला मिळणार आहे, कारण की भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली, तर महाविकास आघाडीकडून जे आहे बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे। तर आता दुसरीकडे बघू शकतो वंचित बहुजन आघाडीने देखील या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण ज्या ज्योती मेटे आहेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली। महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांचं नाव जे आहे ते चर्चेत आलं होतं, मात्र ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळाली नाही। त्या काय करतील याकडे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र उमेदवारी जी आहे ते वंचित बहुजन आघाडीने अशोक जे हिंगे आहेत मराठा समाजाचे क्रांती मोर्चाचे त्यांनी काम केलेलं आहे, मराठा समाजाच्या चळवळीमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे। याकडे या संदर्भात बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते आरक्षणाचा प्रश्न असेल, मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल आणि याच भागामध्ये जे आहे ते आता अशोक हिंगे यांना वंचित बहुजनकडून उमेदवारी मिळालेली आहे। सर्वप्रथम भाऊ तुमचं मनपूर्वक स्वागत, तुम्हाला शुभेच्छा। उमेदवारी मिळाली कसं बघता, काय पहिली प्रतिक्रिया? सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या एक चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवारी दिली। त्याबद्दल मी वंचित परिवार आणि बाळासाहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे बीड जिल्ह्याचे काही मूलभूत प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचा बीड जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। परळी नगर रेल्वे मार्ग असेल, धुळे सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचं काम सुरू करण्याबाबतचं असेल, बीड जिल्ह्याच्या ऊसतोड कामगाराचा प्रश्न असेल, बीड जिल्ह्यातील सुशिक्षित रोजगार तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रश्न असेल, किंवा या ठिकाणचं जे स्थलांतरित मजूर होत आहेत त्यांचा प्रश्न असेल, या प्रश्नावर आत्तापर्यंत कुठलाही खासदार या ठिकाणी कधी बोलला नाही किंवा त्यांनी मौन स्वीकारलेलं आहे। 261 किलोमीटरपैकी फक्त आत्तापर्यंत 61 किलोमीटरचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। 2019ला तात्कालीन आमच्या भगिनी प्रीतमताई म्हणाल्या होत्या की 2024ला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी बीडला रेल्वेमध्ये बसून येणार आहे। त्या फक्त घोषणा हवेत राहिल्या, पण प्रत्यक्षात कृती काही झाली नाही। त्याचबरोबर प्रीतमताई मुंडे यांचा जर खासदार बघितला तुम्ही, जर प्रत्यक्ष जिल्हा नियोजन कार्यालयामधून जर माहिती घेतली तर जवळपास प्रत्येक वर्षी अर्ध्याच्या वर फंड त्या ठिकाणी वापस गेलेला आहे। म्हणजे अशी उदासीन भूमिका आत्तापर्यंत जर खासदार असतील तर बीड जिल्ह्याचा कसा विकास होणार आहे? म्हणून या सर्व प्रकरणावर माझ्यासारख्या रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक सामाजिक चळवळीमध्ये माझं योगदान राहिलेलं आहे। त्या सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्याला मला बाळासाहेबांनी उमेदवारी दिलेली आहे। नक्कीच बघू शकतो की एकंदरीत तुम्ही आता बोलताना जे आहे ते रेल्वेचा प्रश्न मांडलेला आहे, जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न मांडलेला आहे, मात्र पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर होऊन जवळपास 20 दिवस झाले। बजरंग बाप्पांची देखील उमेदवारी झाली, वंचित बहुजन आघाडीला उमेदवार त्याला उशीर झाला। ते खरं आहे, पण या ठिकाणी स्वर्गीय विनायकराव मेटे हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत। मराठा आरक्षण असेल किंवा अनेक सामाजिक राजकीय चळवळीमध्ये मेटे साहेबांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांना जर महाविकास आघाडीने जर उमेदवारी दिली तर वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी उमेदवारी देणार नाही आणि ज्योतिताई मेटे यांना आमचा पाठिंबा राहील अशा प्रकारचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घेतला होता आणि त्याला बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी सुद्धा होकार दर्शवला होता। पण त्या ठिकाणी ज्योतिताई मेटे यांना दुर्दैवानं उमेदवारी मिळाली नाही आणि त्यानंतरही पुन्हा ज्योतिताई मेटे यांना आम्ही वंचितकडून ऑफर दिली होती की आपण वंचितची उमेदवारी घ्या, पण त्यांनी नकार दिल्यानंतर मग काल बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या नावाची घोषणा केली आणि आता मी लोकसभेच्या रिंगणामध्ये आहे। आता तुम्ही बीड जिल्ह्याच्या विकासासंदर्भात ज्यावेळेस बोलले त्यावेळेस रेल्वेचा प्रश्न मांडला, मात्र पंकजा मुंडे यांनी असं म्हटलेलं आहे की एकंदरीत या ठिकाणं विकास केलेला आहे, विकासाची गंगा मी या बीड जिल्ह्यामध्ये आणणार आहे आणि अगोदर देखील मी विकास केलेला आहे पालकमंत्री असताना। विकास झाला जिल्ह्याचा? विकास तुम्ही आता जागरूक आहात, मतदार जागरूक आहे, कुठं विकास झालेला मला दिसत नाही। कुठला विकास झाला आहे? का आतापर्यंत रेल्वेचं काम होऊ शकलं नाही? कुठला बेरोजगाराच्या हाताला काम देणारा मोठा कुठला प्रोजेक्ट या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी आणला आहे का? तुम्हाला कुठं विकास, आम्हाला तर कुठं विकास झालेला दिसत नाही। जनता ठरवेल कुणी विकास केला आत्तापर्यंत आणि कोण यापुढे करू शकतं म्हणून। ते हो, बीड जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न एकदम प्रलंबित आहे। मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आहे आणि तुम्ही प्रत्येक पहिल्या क्षणापासून ज्यावेळेस कोपर्डीला घटना घडली त्या घटनेपासून तुम्ही सदैव संपूर्ण या प्रक्रियेमध्ये आहेत, समन्वयक आहेत, प्रत्येक गावाखेड्यामध्ये जाऊन तुम्ही गाठीभेटी घेतलेल्या आहेत, कार्यक्रम घेतलेला आहे, जनजागृती केलेली आहे। आरक्षणाचा प्रश्न जर तुम्ही
निवडून गेले योगायोगाने, तर कसं सोडवणार आहेत आणि कसं बघता याकडे संपूर्ण प्रक्रियेकडे? गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्यापासून भूमिका माझी आहेच, पण आमच्या पक्षाचीही ती भूमिका आहे. सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी ती भूमिका घेतलेली आहे की या महाराष्ट्रातला जो गरीब मराठा समाज आहे त्याला हे आरक्षण देणं गरजेचं आहे. अशा प्रकारची भूमिका व्यक्त केल्यानंतर मनोजदादा जरांगे पाटलाच्या आंदोलनातसुद्धा बाळासाहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सराटे अंतरवलीमध्ये येऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या माता भगिनीवर जो पोलिसामार्फत ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हल्ला झाला, त्याचासुद्धा निषेध बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केला होता आणि तात्काळ यासाठी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. या महाराष्ट्रामध्ये जो मेजर मराठा समाज आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे अशी तर बाळासाहेबांची भूमिका आहे. पण त्याचबरोबर धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न असेल, कोर्टाने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण दिलं आहे, त्याचीसुद्धा अंमलबजावणी या दोन्ही सरकारनं केलेली नाही. म्हणून आमची अशी मागणी आहे की किंवा आमचं असं म्हणणं आहे की माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला तुम्ही लोकसभेमध्ये जर पाठवलं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोजदादा जरांगे पाटील हे रस्त्यावर लढाई लढतात, पण आरक्षणाची लढाई ही मी ते संसदेमध्ये लढणार आहे. वंचित उपेक्षितांची आणि मराठा समाजाची मुस्लिम समाजाची मोड बांधून तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? बरोबर आहे. माझ्यावर मराठा समाज आहे. मराठा समाजासाठी मी प्रत्येक चळवळीमध्ये मराठा समाजासोबत आहे आणि गरीब मराठा समाजाचा उमेदवार म्हणून मी तुमच्यासमोर आहे. मी कुणी कारखानदार नाही, कुणी प्रस्थापित नाही किंवा माझे कुणी आईवडील काही खासदार आमदार किंवा काही कुणी नव्हते किंवा राजकीय माझी कुठं मला काही हे नाही आहे. पण मी माझ्या स्वतःच्या स्वकर्तृत्वावर मी या राजकीय क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. त्याचबरोबर मराठा समाज आहे, वंचित उपेक्षित जो समाज बाळासाहेबाला मानतो, बाळासाहेबाला आराध्य दैवत मानतो, तो सगळा समाज माझ्यासोबत आज आहे. शेतकरी पुत्र म्हणून जे स्वतःला म्हणून घेत आहेत असे बजरंग बाप्पा सोनवणे म्हटले की 2019ला माझा पराजय झाला आहे, मात्र 2024ला मी लोकसभेला खासदार म्हणून निवडून जाईल. कसं बघता योगायोगाकडे? 2019ला आम्ही त्यांचे प्रचारक होतो. 5,10,000 मताचं गाठोडं आम्ही त्यांना दिलं, पण 5 वर्षामध्ये केज शहराच्या बाहेर आणि त्यांच्या त्या कारखान्या परिसराच्या बाहेरसुद्धा कुठल्याही कुठल्याही चळवळीमध्ये कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आम्हाला दिसले नाहीत. त्यामुळे कुठला आमचा उपकार फेडणार आहे ते? साधं कार्यकर्त्याच्या कुणाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा बजरंग बाप्पा कधी सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे ते आता शेतकरी पुत्र नाहीत, ते कारखानदार झाले आहेत, 2-2, 3-3 कारखान्याचे मालक झाले आहेत. त्यामुळे त्याला सर्वसामान्य गोरगरीब मराठ्याबद्दल किंवा भोजन समाजाला काही आस्था राहिलेली नाही. या ठिकाणं ज्योती मेटे देखील तयारी करतात. तुमची तर उमेदवारी जाहीर झालेली आहे, एकीकडे बजरंग बाप्पाची उमेदवारी जाहीर झालेली आहे. मतांचं विभाजन होऊन पंकजा मुंडेंना फायदा होईल? कुणाला फायदा होईल, कुणाला तोटा होईल यासाठी आम्ही नाही. आमचे जे बाळासाहेबांचे विचार आहेत, वंचित बहुजन आघाडीची जे विचाराची दिशा आहे ते विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निवडणुकीमध्ये उभा आहोत. आणि राहिला ज्योतिताईंचा प्रश्न, तर ज्योतिताई आम्हाला आदरणीय आहेत. आता त्यांना आम्ही पाठिंबा देत होतो. त्यांनी आता या ठिकाणी विचार करून या ठिकाणी त्यांचा एक लहान भाऊ म्हणून त्यांनी मला पाठिंबा द्यावा. ज्योती मेटे आज प्रचार दौरा आहे, आज दौऱ्यामध्ये आहेत त्या. ऐन वेळेला जर त्या इच्छुक असतील तर तुम्ही माघार घ्यायला तयार आहेत का? काय आता ते उमेदवारी, आता तो विषय संपला ना. तो उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता तो विषय राहत नाही. पण त्या म्हटल्या होत्या की मी चाचपणी करते, सगळं बघून या विषयावर मी निर्णय घेणार आहे. तो त्यांचा निर्णय आता राहिला, तो त्यांचा निर्णय आता ठाम आहेत. आम्ही निर्णय ठाम होतो. पक्षाचा आदेश दिला आहे. जोपर्यंत पक्षाची उमेदवारी होत नव्हती, जाहीर होत नव्हती, तोपर्यंत हे सगळे म्हणजे वाटाघाटी किंवा बोलाचाली सुरू असते. वंचित बहुजन आघाडीकडं भाजपाची बी टीम म्हणून बघितलं जातं आहे, यावर काय सांगाल एकंदरीत? आरोप केला जातो. 2019ला 47 लाख मतं वंचित बहुजन आघाडीला मिळालीत. जवळपास 2-2.5-3 लाख मताचे उमेदवार आमच्या विदर्भ आणि वाशिम त्या पश्चिम याच्यामध्ये हे आहेत. आणि बी टीम कुणाला म्हणतात? बाळासाहेब आंबेडकरचा कार्यकर्ता फुटला, भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. बाळासाहेब आंबेडकरचा भाऊ फुटला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये गेला. जी आम्हाला बी टीम म्हणून हिनवत होते त्यांचे सगळे सोरे, त्यांचे पुतणे, नातेवाईक, कुणाचा भाऊ, कुणाची बायको, कुणाचा पुतण्या, हे ते भाजपमध्ये गेलेत ना. जे स्वतःला नेता म्हणून घेत होते त्या पक्षाचा, ते अर्धी टीम त्यांची भाजपमध्ये गेली. ते मात्र सर्वसामान्य जनतेने ठरवायचं बी टीम कोण आणि ए टीम कोणती. मी आता बोलताना म्हटलं की प्रस्थापितांविरुद्ध विस्थापितांची आणि वंचितांची लढाई आहे. काय विजन म्हणून तुम्ही जनतेसमोर जाणार आहेत? काय एकंदर शेवटचा प्रश्न आहे? बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसाचं रस्त्यावर फिरणाऱ्या कार्यकर्त्याला जर तुम्ही मतदान दिलं मतदारांनी, तर निश्चितपणे कुठल्याही प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी अशोक हा कार्यकर्ता कुणाच्याही दडपणाला बळी न पडता त्या ठिकाणी रस्त्यावर हाताला धरून तुम्ही माझ्यावर काम करून घेऊ शकतात. पण माझी विनंती आहे की एक सर्वसामान्य घरात माणसाला उमेदवार दिली असेल तर आत्तापर्यंत सगळे प्रस्थापित उमेदवार आहेत, हे दोन्ही प्रस्थापित उमेदवार आहेत. आत्तापर्यंत या जिल्ह्यातल्या लोकांनी प्रस्थापितालाच निवडून दिलेलं आहे.
मग जर उपेक्षित समाजातल्या माणसाला जर तुम्ही निवडून दिलं तर निश्चितपणे चळवळीतल्या कार्यकर्त्याचा माझा अनुभव, माझा सामाजिक अनुभव, राजकीय अनुभव निश्चितपणे मी वापरून या बीड जिल्ह्याच्या विकासासाठी माझं निश्चितपणे मोठं योगदान राहणार आहे. नक्की सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवाराला जर तुम्ही निवडून दिलं तर तुम्ही माझ्या हाताला धरून काम करून घेऊ शकता. प्रस्थापितांविरोधाची विस्थापितांची लढाई आहे, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल आणि बीड जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न असेल, नक्कीच मी तिथे मांडणार आहे आणि मला यावेळेस ते न्याय द्यावा जनतेने, असे एकंदरीत जे अशोक हिंगे जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरामन प्रदीप काशीदसोबत मी योगेश काशीद, मुंबई तक, बीड.